बीडमध्ये ऊसतोड मजुरांनी कोयता बंदीची हाक दिली। 5 जानेवारीपर्यंत मजुरीत वाढ करा, अन्यथा सर्व साखर कारखाने बंद करू असा इशारा ऊसतोड मजुरांनी मुकादमांच्या संघटनांनी दिला। 7 संघटना या आंदोलनात सहभागी होत आहेत। कांदा निर्यात बंदीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय। कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे का गेलं नाही असा सवाल शेट्टी यांनी केला। मोर्चा काढल्याने जबाबदारी संपत नाही असा टोला देखील त्यांनी विरोधी पक्षांना लगावला आहे। शेतकऱ्यांच्या जमिनीला अपेक्षित मोबदला मिळत नसल्यानं सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात शेतकरी आक्रमक झाले। सोलार प्रोजेक्टमध्ये कमी मोबदला देत असल्यानं 3 गावातील शेतकरी बेमुदत उपोषणाला बसलेत। शासनानं तात्काळ उपोषणाची दखल घ्यावी, अन्यथा सोलार प्रोजेक्टची उपकरणं उकळून फेकून देण्याचा इशारा ठाकरे गटानं दिला। अमरावतीमध्ये पीक विम्याच्या प्रश्नावर ठाकरे गटाचे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। पीक विमा कंपनीचे अधिकारी विमा देण्यासाठी पैसे मागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। यासंबंधी ऑडिओ क्लिप जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना ऐकवत शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत ठिय्या आंदोलन केलं। वाढवण बंदराचा विरोध शमवण्यासाठी आता जेएनपीटीनं सरपंचासह संस्था आणि संघटनेची आज बैठक बोलावली। या बैठकीत जेएनपी आपली भूमिका स्पष्ट करणार आहे। वर्ध्यामध्ये सेवाग्राम गावाच्या विकासासाठी गावकरी आक्रमक झालेत। गावकऱ्यांनी गेल्या 6 दिवसांपासून अवयव विकणे आहे हे आंदोलन केले। याद्वारे अवयव विकून गावाचा विकास करण्याचं आवाहन प्रशासनाला करण्यात आले। गावात अनेक मूलभूत सुविधांचा अभाव असल्यानं गावकरी संतप्त आहेत। अकोल्यातल्या अकोट लोहारी रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात तहसील कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलं। यावेळी नागरिकांनी पुरावा म्हणून रस्त्यावरील डांबर आणि दगड सोबत आणले। प्रशासनानं 3 दिवसात काम सुरू करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील नंदोरी कोरा रस्त्याचं काम तात्काळ सुरू न केल्यास राष्ट्रवादीनं रास्ता रोकोचा इशारा दिलाय। गेल्या 2 वर्षांपासून या रस्त्याचं काम रखडले, त्यामुळे अपघातांचं प्रमाणही वाढले। रस्त्याचं काम तात्काळ सुरू न केल्यास 6 जानेवारीला रास्ता रोकोचा इशारा दिलाय। मुंबईहून थेट रामजन्मभूमी अयोध्येसाठी विमानसेवा सुरू होतीये। इंडिगोनं मुंबई अयोध्या आणि अयोध्या मुंबई ही थेट फ्लाईटची घोषणा केली। 15 जानेवारीपासून मुंबई अयोध्या थेट विमानसेवा सुरू होईल। दुपारी 12:30 मुंबईहून अयोध्येसाठी विमान रवाना होईल। दुपारी 2:45 अयोध्येत विमानाचं लँडिंग होईल। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पालघरच्या समुद्रकिनारी पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे। केळवे, चिंचणे, डहाणू, बोर्डी या समुद्रकिनाऱ्यांवर सध्या मुंबई, ठाण्यासह नाशिककडे गुजरातचे पर्यटक दाखल झालेत, त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर सध्या प्रचंड गर्दी आहे। नववर्षाचं स्वागत करण्यासाठी मध्य रेल्वेकडून 4 विशेष लोकल सोडल्या आहेत। सीएसएमटी वरून कल्याणसाठी रविवारी मध्यरात्रीनंतर 1:30 वाजता विशेष लोकल सुटेल। ही लोकल कल्याणला पहाटे 3 वाजता पोहोचेल, तर कल्याण सीएसएमटी, हार्बरवरील पनवेल सीएसएमटी अशा विशेष लोकल फेऱ्या असतील।